आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं थेट वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। वाशिमच्या पोहरादेवी इथल्या आरक्षण बचाव यात्रेत ते बोलत होते। विधानसभेत ठरावाच्या वेळेला कुणबी समाजाची पाटीलकी जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत, त्यामुळे यापुढे ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। तेव्हा ओबीसीने आपल्या डोक्यामध्ये या इलेक्शनच्या वेळेस पूर्णपणे खुणगाठ बांधली पाहिजे की मी ओबीसीलाच मतदान देणार आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही। बघा, इथला असणारा कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो। आपल्या इथे बसला की तो ओबीसी म्हणतो, मला पंजाबराव देशमुखाने ओबीसी केलेलं आहे, सर्टिफिकेट आहे, अमुक आहे, आणि पाटलांबरोबर बसला की तो म्हणतो मी तुमचाच आहे, तुमचाच आहे। उद्याच्या विधानसभेमध्ये ठरावाच्या वेळेस या कुणबी समाजाची असणारी पाटीलकी जागृत झाली तर तो काय झालं आपलं, तो आपल्या बाजूने मतदान देण्याच्या ऐवजी त्याच्या बाजूने मतदान देईल। आणि म्हणून ह्या जे आहेत ते आपण असणारं पाळलं पाहिजे की आपल्याला असणारा ओबीसी मधला जो तेली आहे, माळी आहे, कुणबी आहे, लोहार आहे, सोनार आहे, धनगर आहे, बंजारा आहे, वंजारी आहे, लिंगायत आहे, याच समूहातल्या माणसाला आपल्याला उमेदवारी, याच समूहातल्या उमेदवाराला तर आपल्याला मतदान त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्याला प्रचंड मताने जिंकवाल ही अपेक्षा मी बाळगतो। प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे थेट भाष्य केलंय। कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा असं आंबेडकर म्हणाले। तर दुसरीकडे विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून फक्त 11 ओबीसी आमदार आहेत, त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे असं विधान सुद्धा त्यांनी केलंय। यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। कुणबी मराठ्यापासून सावध राहा याचं कारण आत्ताचं जे सभागृह आहे यामध्ये 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत। 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त 11 ओबीसीचे आमदार आहेत। कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर आहे। मी ओबीसी आरक्षण घेणार, माझा मराठा समाज घेणार, काय म्हणतात काय नाही, त्यांचं उत्तर काय मी दिलं नाही, घेणार की नाही। त्यांनाही आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर करतो, समाजाने केला, समाजही त्यांचा आदर करतो। मराठा समाज सर्वसामान्याच्या मराठीच्या मनातही ती गोष्ट येते, परंतु आता ते नवीन काय करायला लागेल काहीच कळलं नाही आम्हाला। प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेल्या या वक्तव्यानंतर आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या। तिकडे गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनं केली, उपोषणं केली, मात्र मनोज जरांगे पाटील आता आंदोलन मागे घेतील अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। या चर्चेवर जरांगे पाटील यांनी मौन सोडलं। आरक्षण देण्यासंदर्भात सरकारनं तारीख वाढवली किंवा नाही वाढवली तरी आम्ही आता आशा सोडले, आरक्षण देत नाहीत, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाहीत हे आम्हाला कळलंय असा हल्लाबोल जरांगे यांनी केलाय। सरकार वारंवार म्हणलं माघार घेणारे गुन्हे, आणखी पुन्हा 30 तारीख दिली, म्हणजे तारीख का वाढवली, तारीख पे तारीख असं होताना पाहायला मिळतं। त्यांनी वाढीली बी आणि नाही वाढीली तारीख किंवा त्यांनी घेतले नाही घेतले तरी आता आम्ही आशा सोडलेली, कारण आरक्षण ते देत नाहीत,
सगळे स्वराची अंमलबजावणी करत नाहीत, ते गॅजेट पण घेत नाहीत. ते धनगर बांधवाला 10 वर्षापूर्वी त्यांनी आश्वासन दिलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, त्यांना एसटीत येऊ देत नाहीत. कारण एसटीच्या आरक्षणाला बी धोका दाखवायलेत आता अभियान, त्याच्यामुळं त्यांना येऊ देत नाहीत. ओबीसी आरक्षणाला धोका दाखवलेत, त्यांचेच अभियान सुरू आहेत. ते देवेंद्र फडणवीसांनी दरेकरच्या माध्यमातून सुरू केलेले हे अभियान आहेत. हे रॅल्या पिल्या हे सगळे अभियान आहेत. माझ्या विरुद्ध रचणारे षडयंत्र हे सगळं अभियान आहे. षडयंत्र हे सापळा रचला आहे.